ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अत्र उत्तरं प्रथमप्रश्नस्यैव उत्तरं ददाति। अनुपदिष्टमेव तस्य ज्ञानं जायते। तेन द्वितीय-तृतीयप्रश्नयोः प्रसङ्गः एव न भविष्यति। तत्र किं ज्ञानं जातमपि पुनरविद्या अस्ति। ज्ञानं जातमपि अविद्यया सह ज्ञानं तिष्ठति, अविद्यां नाशयितुं न शक्नोति, कञ्चित् कालानन्तरमेव नाशयति इति। अयमेव महान् दोषः। तत् पूर्वपक्षिणा उक्तं तत्र आदित्येन सह तम उदेति इति कथं न युज्यते, कथं युज्यते, न हि आदित्येन सह तम उदेति इति उक्तं खलु। आदित्येन सह तम उदेति इति न भवति किम् इति न भवति खलु, न युज्यते खलु इति। सहसिद्धत्वम् इत्युक्ते अज्ञानं ज्ञानम् उभयोः एकत्व अवस्थानं न युज्यते। पंचपादिकाकारस्य अयमेव महान् भेदः। अस्मिन्नेव विषये मूलाविद्यानिरासा ग्रन्थस्यापि अयमेव विषयः। ते मन्यन्ते ज्ञानमुत्पन्नं कञ्चित् कालम् अविद्यया सह तिष्ठति इति मन्यते। अविद्यया सह कञ्चित् कालं तिष्ठति। तत्र अध्यासभाष्ये तमप्रकाशवत् विरुद्धस्वभावयोः इत्युच्यते। युष्मदस्मत् प्रत्ययगोचरयोः तमप्रकाशवत् विरुद्धस्वभावयोः इति। तमप्रकाशवत् विरुद्धस्वभावः इत्युक्ते तमप्रकाशयोः वैरुध्यं कीदृशं, वैरुध्यं कीदृशम् इति आक्षेपमुत्थाप्य पंचपादिकाकारः ब्रूते सः अनवस्थानरूपवैरुध्यं नास्ति। सः अवस्थानं तमप्रकाशयोः एकत्र मीन्स् एकस्मिन् पुरुषे, एकस्मिन् अन्तःकरणे, एकस्मिन् पुरुषे सः अवस्थानं। सः अनवस्थानम् इत्युक्ते यदा प्रकाशः अस्ति तमः नास्त्येव। प्रकाशस्य उदयमात्रेण अविद्यायाः नाशः। यथा सूर्योदयेनैव अन्धकारो नश्यति। सूर्य उदयानन्तरं कञ्चित् कालं तमसा सह तिष्ठति किम्? किन्तु पंचपादिकाकारो मन्यते सः अनवस्थानरूपविरोधः। सः अवस्थातुं न शक्नुतः। उभे प्रकाशश्च तमश्च, तमश्च प्रकाशश्च तमप्रकाशौ एकत्र अनवस्थानम् इत्येव विरोधः। अनवस्थानम् इत्युक्ते एकत्र अवस्थातुं न शक्नुतः। अयमेव विरोधः इति वयम् अङ्गीकुर्महे। भाष्यकारैरपि अत्र पश्य, आदित्येन सह तमः उदेति इति तत् सः अवस्थानं न युज्यते। भाष्यकारैरुच्यते सर्वजनविदितः, लोकप्रसिद्धत्वात्, सर्वप्रसिद्धत्वात्, सर्वानुभवसिद्धत्वात् तत्र पुनरपि कथनं नापेक्षते। किन्तु पंचपादिकाकारः आतिष्ठते, ही होल्ड्स् इट्, कंटेन्शन आतिष्ठते। किमित्युक्ते सः अनवस्थानविरोधः अत्र नोच्यते। सः अनवस्थानविरोधः, अनवस्थानम् इत्युक्ते एकत्र स्थातुम् अशक्यरूपविरोधः। सः अनवस्थानमित्युक्ते तमप्रकाशयोः एकत्र अवस्थानरूप एकत्र अवस्थातुम् अशक्यरूप, एकत्र अवस्थातुम् अशक्यरूपविरोधः। एकत्र स्थातुं न शक्नुतः, अयमेव विरोधः। सः मन्यते न अनवस्थानम् इति। अदि डबल नेगेटिव माडिबिट्ट।
ಅಲ್ಲವೇ? ಏಕಸ್ಥ ಅನವಸ್ಥಾನರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಮನ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಅವಸ್ಥಾತುಂ ಶಕ್ನುತಃ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪರ್ಯವಸ್ಯತಿ. ತಮಪ್ರಕಾಶವು ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾತುಂ ಶಕ್ನುತಃ ಇತ್ಯೇವ ಪರ್ಯವಸ್ಯತಿ. ಆಂ ಸತ್ಯಂ ಮನ್ಯತೆ. ನ ತಾದೃಶ ಸ ವಿರೋಧ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಮನ್ಯತೆ. ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾತುಂ ಅಶಕ್ಯತಾರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ. ಕುತಃ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾತುಂ ಶಕ್ನುತಃ ಇತಿ ಮನ್ಯತೆ. ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾತುಂ ಶಕ್ನುತಃ. ತರ್ಹಿ ವಿರೋಧಃ कीदृशः इत्युक्ते तत्र ಭಾಷ್ಯೆ ಉಕ್ತಂ ಯುಷ್ಮದಶ್ಮತ್ ಪ್ರತ್ಯಯಯೋಃ ತಮ ಅದು ಯದಿ ತವ ಆಯುಃ ತವ ವಯಃ ಅಲ್ಪವಯಃ ಏವ ಅಸ್ತಿ ಅಸ್ಮಿನ್ ವಯಸಿ ಕಂಠಸ್ಥೀ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ ಅಧ್ಯಾಸಭಾಷ್ಯಂ ಕಂಠಸ್ಥೀ ಕುರು ಕದಾಚಿತ್ ಪ್ರತಿದಿವಸಂ ಪಾರಾಯಣಂ ಕೃತ್ವಾ ಯದಾ ಯದಾ ಸಮಯಃ ಲಭ್ಯತೆ ಅಧ್ಯಾಸಭಾಷ್ಯಸ್ಯ ಪುನಃ ಪುನಃ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಉದಾಹರಣಂ ಭವತಿ. ಸರ್ವತ್ರ ವೇದಾಂತವಿಚಾರೆ ಅಧ್ಯಾಸಭಾಷ್ಯಸ್ಯ ಪುನಃ ಪುನಃ ಉದಾಹರಿಯತೆ. ಅತ ಏವ ತಸ್ಮಿನ್ ಕಂಠಸ್ಥೆ ಸತಿ ಅತೀವ ಉಪಯೋಗಾಯ ಭವತಿ ವಿಚಾರಾಯ. ಅಧ್ಯಾಸಭಾಷ್ಯಂ ಇತೋಪಿ ಅನ್ಯೇ ಕತಿಪಯ ಮುಖ್ಯ ಭಾಷ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ಯಥಾ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಪ್ರತ್ಯಭಿಜ್ಞಾಯಾಂ ಭಾಷ್ಯಪ್ರಸ್ಥಾನೆ ಅಪಿ ಭಾಷ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ಉದಾಹೃತಾನಿ. ಅಥವಾ ಶಂಕರವೇದಾಂತಸಾರ ಇತಿ ಕನ್ನಡ ಗ್ರಂಥೆ ತತ್ರಾಪಿ ಭಾಷ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ಪ್ರಮುಖ ಪ್ರಸಿದ್ಧ ಭಾಷ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ಉದಾಹೃತಾನಿ. ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಪ್ರತ್ಯಭಿಜ್ಞಾಯಾಂ ಕಿಮಿತು ಶಂಕರಪ್ರಸ್ಥಾನಂ ವಾ ಅಥವಾ ದಟ್ ಶಂಕರವೇದಾಂತಸಾರಃ ಇತಿ ಕನ್ನಡಗ್ರಂಥೆ ಸ್ಥಿತಭಾಷ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ವಾ ಏತಾನಿ ವಾ ತಾನಿ ವಾ ಕತಿಪಯ ಮಾಸಾನ್ ಮಾಸಾನ್ ಪಾರಾಯಣಂ ಕುರು ತೇನ ಅತಿಮುಖ್ಯಭಾಷ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ಕಂಠಸ್ಥಾನಿ ಭವಂತಿ. ತೇನ ಕುತ್ರಚಿದಪಿ ವಿಚಾರೆ ತಾನ್ಯೇವ ಮುಖ್ಯವಾಕ್ಯಾನಿ ಆಯಾಂತಿ. ತೇಷಾಂ ಉದಾಹರಣೇನ ವಿಚಾರः कर्तुं शक्यते. अथवा अन्योपि मार्गः अस्ति. मया तेभ्यो उक्तः, ते न शृण्वन्ति मम वचनमिति उक्तं, पूर्वमेव उक्तं मया. प्रस्थानत्रयभाष्ये यत्र यत्र वाक्यानि बोल्ड् कृतानि भाष्यवाक्यानि, प्रस्थान इत्युक्ते उपनिषत् भाष्ये, गीताभाष्ये, सूत्रभाष्ये यानि यानि वाक्यानि बोल्ड् कृतानि तानि सर्वाणि एकत्र संगृह्य प्रकाश्यते चेत् पारायणाय तय उपयुज्यते. तत् पारायणं कृत्वा तावन्मात्रं कंठस्थं कुर्युः चेदपि अलं तेनापि अलं भवति. अलम् इत्युक्ते सर्वत्र विचारे तानि वाक्यानि प्रमुखतया उदाह्रियन्ते. अत एव विचारकाले चर्चाकालेपि उपयुज्यन्ते. तेन तैर्वाक्यैः अलं भवति विचाराय. अत एव एतत् एतानि वाक्यानि संगृह्य पाठं कृत्वा कुरु. तानि वाक्यानि एकत्र संग्रहणं कृत्वा मयैव कार्यमिति भाति. तानि वाक्यानि एकत्र संगृहीते सति तेनैव क्रमेण भवेत्. अन्यत्र ग्रन्थेषु वाक्यानि विपरिणमय्य वाक्यक्रमः नास्ति, क्रमस्य विपरिणामो अस्ति. क्रमस्य क्रमेण न सन्ति. अत एव मम समीपे प्रस्थानत्रयी भाष्यमस्ति, मया एडिट् अपि कृतम् इति उक्तं खलु. अत एव एतानि वाक्यानि यानि यानि बोल्ड् कृतानि तानि किमुच्यते कापि कृत्वा अन्यत्र पेस्ट् कर्तव्यम्. अहमेव कदाचित् करिष्ये, येषु दिनेषु सञ्चारं करोमि खलु, तत्र अन्यत्र आश्रमे स्थित्वा एवं करोमि. तेन किं भवति, तत् भाष्यवाक्यस्य क्रमः तिष्ठति. न केवलं क्रमः, कस्मिन् सन्दर्भे इदं वाक्यम् आगतम् इति तत् सूत्रसङ्ख्या वा श्लोकसङ्ख्या वा मन्त्रसङ्ख्या वा लिखामि.
किमपि हेड्डिङ्ग् अस्ति चेत् भाष्यकारस्य शीर्षिका तदपि लिखामि। तत् समेतं भाष्यवाक्यं कण्ठस्थीक्रियते चेत् तत् उदाहृतवाक्यस्य सन्दर्भः ज्ञायते, तेन अर्थबोधः सुखेन भवति। एवं कण्ठस्थीकृते सर्वत्र विचारकाले वाक्यानि ज्ञायन्ते। अत्र पश्य, युष्मदस्मत् प्रत्ययगोचरयोः तमप्रकाशवत् विरुद्धस्वभावयोः किमुच्यते? तमप्रकाशवत् विरुद्धस्वभावयोः इतरेतर अभावात्। इतरेतर अभावः, इतरेतर अभावात् अथवा इतरेतर अभावादिति इति एतत् शब्दमात्रं गृहीत्वा पंचपादिकाकारः मन्यते अन्यस्य अन्यभावः। अन्योन्यभावः, भावः मीन्स् बिकमिंग, अन्यस्य अन्यभावः अंद्रे आत्मा अनात्मा भवति, अनात्मा आत्मा भवति। एवं इतरेतर भावस्य इतरेतर भावरूप विरोधः एव, न तु आत्मा अनात्मनोः एकत्र अनवस्थान रूप विरोधो नास्ति। एवं मन्यते पंचपादिकाकार, लिखति तथा स्पष्टम्। एकत्र अनवस्थान रूप विरोधो नास्ति। विरोधः कीदृशः इत्युक्ते एकत्र अवस्थातुं शक्नुतः, किन्तु अन्योन्यभावरूप विरोधः, अन्योन्य अभावरूप विरोधः। अन्योन्याभावः इत्युक्ते एकः अन्यभावं प्राप्नोति, अन्यः आत्मा अनात्मभावं प्राप्नोति, अनात्मा आत्मभावं प्राप्नोति। अन्योन्यभावप्राप्तौ एव विरोधः इति मन्यते, किन्तु सः अवस्थातुं शक्नुतः। ಇದು ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ, ಎಷ್ಟು ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆ ಇದು, ಹೇಳಬಹುದಾ? ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲೇ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪಾಗಿ ಬಿಟ್ಟಿತು. ಇದು ಅಷ್ಟು ಸಾಮಾನ್ಯ ತಪ್ಪ? ಇದು ಮಹಾನ್ ದೋಷಃ, ನತು ಲಘು ದೋಷಃ। ಗೌಣದೋಷೋ ನಾಸ್ತಿ, ಮುಖ್ಯ ದೋಷಃ ಏವ। ಏತೆ ಮನ್ಯಂತೆ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರः ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯस्य ಶಿಷ್ಯः ಆಸೀದಿತಿ भाष्यस्य अर्थः स एव साक्षात् अवगच्छति। अतएव भाष्यवाक्यानाम् अयमेव अर्थः स्वशिष्याय स्वयम् उपादिशत् शंकराचार्यः इति। अत्र सन्देहः, पंचपादिकायाम् अयं पद्मपादः इति कुत्रापि नास्ति। पद्मपादशब्दः नाम कुत्रापि नास्ति। द्वितीयञ्च विवरणकारेणापि, विवरणकारः यो पंचपादिकायाः व्याख्याता, पंचपादिकाकारः इति ब्रूते होरतु तत् पद्मपादः इति पद्मपादः इति नाम नास्ति। सारी, पंचपादिकाकारः इत्यस्ति, पद्मपादो नास्ति, पद्मपाद इति नाम नास्ति। विवरणकारोपि अयं पद्मपादाचार्य लिखितः इति कुत्रापि न ब्रूते। द्वितीय विषयः, पद्मपादः शंकराचार्यस्य साक्षात् शिष्यः इति लोके कुत्र प्रसिद्धं? माधवीय शंकर विजये एव प्रसिद्धं, कुत्रापि नास्ति। भामत्यां नोक्तं, न केनचित् उक्तम् अन्यत्र। पंचपादिकाकारः इत्येव ब्रुवन्ति, किन्तु अयं पद्मपादः शंकरस्य शिष्यः इति कुत्रापि नास्ति। हलो, पंचपादिकाकारः स्वयमपि अहं पद्मपादः स्यात् शंकरशिष्योऽहम् इति एतद्वयं कुत्रापि न ब्रुवति, कुत्रापि न ब्रूते। तस् आत्मनः नाम न ब्रवीति, आत्मनः नाम न ब्रूते। शंकराचार्यस्य शिष्योऽहम् इत्यपि न ब्रूते, केवलं शंकरा नमस्करोमि इत्येव ब्रूते। शंकरं नमस्करोमि इत्येव। सामान्येन शिष्यश्चेत् मम गुरुः इति कुत्रचित् वा वदति। पश्य, कुत्रापि पश्य, सुरेश्वरो वा इवन् पंचदशीकारोपि नमश्री शंकरानंद गुरुपाद, शंकरानंदगुरूणां पादौ नमामि इति, गुरुपादाम्बुजन्मने नमामि नमः इति। मम गुरोश्चरणयो चरणे नमस्करोमि
चरणाभ्यां नमः इति कुत्रचित् वा ब्रूते, अत्र मम गुरोः चरणे इति न ब्रवीति। मम गुरोः चरणौ नमामि इति कुत्रचिदपि न ब्रवीति। शङ्करं नमामि इत्येव ब्रूति। मम गुरुः इति शब्दं न ब्रूते। पञ्चपादिकाकारः। अत एव एवं लिङ्क् डिस्कनेक्ट् आयितु। लिङ्क् कुत्रचिदपि नास्ति। अयं पद्मपादः इति नास्ति। साक्षात् शङ्कराचार्यस्य शिष्यत्वसूचकं कुत्रचिदपि प्रमाणं नास्ति। तेन व्याख्यात्रापि नोक्तं। तर्हि पञ्चपादिकाग्रन्थव्याख्यानस्य लेखकः पद्मपादः इति, स तु साक्षात् शङ्करस्य शिष्यः इति, एतद्वयं कुत्र भवति? अथवा अन्यैर्वा उदाहृतं किं? भामतीकारेण वा? भामतीकारस्य व्याख्यानमस्ति अमलानन्दस्वामी, तेनापि तथा न लिखितं। पञ्चपादः अयं साक्षात् शङ्करस्य शिष्यः इति कुत्रचित्। अन्यैः कैश्चिदपि नोक्तं। केनचिदुक्तम् इत्युक्ते माधवीयशङ्करविजयं यदा आयाति तावत्पर्यन्तं केनचिन्नोक्तम्। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಶಂಕರ ಬಯೋಗ್ರಫಿಯನ್ನು ಇಷ್ಟು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತಗೊಂಡು ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳು ವೆರಿ ಅನೀಸಿ ಆಗ್ತವೆ, ಯಾರ್ಯಾರನ್ನೋ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಏಕೆ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತಂದರೆ ಇದೊಂದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ. ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರಃ ಪದ್ಮಪಾದೋ ನವ ಅಥವಾ ಪದ್ಮಪಾದಃ ಚೇತ್ ಸಹ ಶಂಕರಸ್ಯ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿಷ್ಯೋ ವಾ ನವ. ಏತದ್ವಯಸ್ಯ ಪ್ರಮಾಣಂ ಕುತ್ರಚಿದಪಿ ನಾಸ್ತಿ. ಯತ್ ಮಾಧವೀಯ ಶಂಕರವಿಜಯಂ ತು ಅತ್ಯಂತ ಅರ್ವಾಚೀನಃ, ಅತೀವ ಅರ್ವಾಚೀನಃ, ನ ತು ಪ್ರಾಚೀನಃ. ते कथंचिदपि विद्यारण्यनाम्ना लिखिते सति तस्य प्राचीनत्वं सिद्ध्यति, तेन पञ्चपादिकाकारस्य पद्मपादत्वं सिद्ध्यति, साक्षात् शङ्करशिष्यत्वं सिद्ध्यति इति विद्यारण्यनाम्ना योजितं. पश्य कथं योजितं. श्रीचरणैः विशेषप्रयत्नः कृतः अयं पञ्चपादिकाकारः. तत्रापि लिख्यते माधवीयशङ्करविजये अयं पञ्चपादिकाकारः पञ्चपादिकायां चतुस्सूत्री भाष्यं नष्टं. चतुस्सूत्री व्याख्यानं, चतुस्सूत्री भाष्यपर्यन्तव्याख्यानं पञ्चपादिकाव्याख्यानं नष्टं. तत् कुत्र? स्वकीय किमुच्यते मातुलगृहे. तत् स्मरसि? ओके. तद् अनन्तरं भाष्यकारेण सङ्गमे सति तत्र तस्य विषादः प्राकटयत् पञ्चपादिकाकारः पद्मपादः इति. अहो मम 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 व्याख्यानं सर्वं नष्टं, पुनरपि लेखितुं न शक्नोमि, मम बुद्धिरपि भ्रष्टा, कुत चेत् तेन किमपि विषं दत्वा मम बुद्धिविवेकोऽपि नाशितः मम मातुलेन इति उक्ते भाष्यकारैरुक्तं किल, ओहो अहम् एकसन्ताग्राही, एकदा त्वं पूर्वं तव व्याख्यानं सर्वं पठित्वा अश्रावयः, अहं तत् सर्वं स्मरामि इति चतुस्सूत्रीपर्यन्तव्याख्यानं सर्वं भाष्यकारः अलिखयत्. स्मृत्वा अपठत्. तत् पठितं पञ्चपादिकाकारः पुनः लिखति इति. अत एव भाष्यकारः कण्ठस्थीकृत्य पुनः पञ्चपादिकाकाराय अलेखयत्. अत एव भाष्यकारेणैव प्रमाणीकृतम् इति. एतदपि कथा. कथात्रयमस्ति. पञ्चपादिकाग्रन्थस्य व्याख्यानस्य लेखकः पद्मपादः इति, द्वितीयञ्च स साक्षात् शिष्यः इति, तृतीयञ्च भाष्यकारेणैव कण्ठस्थीकृतम् इदं व्याख्यानं स्वयमेव श्रीमुखात् तत् पुनरपि स्मृत्वा पठितम् इति. तत् पञ्चपादिकाकार पद्मपादः तत् पुनः स्वहस्तेन अलिखदिति, श्रीमुखात् श्रुत्वा अलिखदिति. अनेन पञ्चभाष्यकारेण दृष्ट्वा तत् तव व्याख्यानं प्रामाणिकमेव, मम भाष्यस्य अर्थः अयमेव अस्ति इति. मम भाष्यस्य अर्थः को अर्थः? तमप्रकाशयोः विरोधः नास्ति, प्रकाशः तमसा सह स्थातुं शक्नोति इति अहमपि अङ्गीकरोमि इति भाष्यकारः स्वकीय अङ्गीकारं प्रकटयन् तत् पञ्चपादिकाव्याख्यानं
ಚತುಸ್ಸೂತ್ರಿ ಪರ್ಯಂತಂ ಅಪಠತ್. ಪದ್ಮಪಾದಸ್ಯ ಸಮಕ್ಷಂ ಅಪಠತ್. ಪದ್ಮಪಾದಃ ಶ್ರೀಮುಖಾತ್ ಶ್ರುತ್ವಾ ಅಲಿಖತ್ ಇತಿ. ಏತತ್ ಲೋಕೆ ಪ್ರಸಿದ್ಧ. ಈಗ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಇಷ್ಟು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ಕುತ್ರಚಿದ್ ಅಸ್ತಿ ಕಿಂ. ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಪೀಸಸ್ ಇದೆ. 3 ಯೋಜಿಸಿದ್ದು ಇದು ಆಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ, ಮೇನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಎಲ್ಲಿದೆ? ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋರ್ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ ಅನ್ನೋ ವಿರೋಧ ಅನ್ಯಾದೃಶಃ ಅಸ್ತಿ. ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನಂ ಶಕ್ಯತೆ, ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನ ಅಶಕ್ಯ ರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನ ಅಶಕ್ಯ, ಅವಸ್ಥಾನಾಶಕ್ಯ ರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ. ತೇನ ಕೇನ ಏಕತ್ರ ನ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ. ಸತ್ಯಂ ಸತ್ಯಂ. ತಯಾ ಉಚ್ಯತೆ ತತ್ ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ಏಕತ್ರ ಏಕತ್ರ ಸಂಭವ ನಾಪಿ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ. ತದ್ ವಾಕ್ಯಂ ಏಕತ್ರ ಲಿಖಾದು. ಕುತ್ರ ಇದೆಯೋ? ಈಗ ಇದು ಬರೆಯು. ಇದು ನಹಿ ಆದಿತ್ಯೇನ ಸಹ ತಮ ಉದೇತಿ. ಇದು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೋ ಒಂದು 5-6 ವಾಕ್ಯಗಳು. ಈಶದಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ಗಿದೆ. ಈಶದಲ್ಲಿ ಸ್ಮರಾಮಿ. ಲಾಸ್ಟು ಉಪನಿಷತ್ತು ಸಮಾಪ್ತವು ಚರ್ಚಾ ಭವತಿ. ಚರ್ಚಾಯಾಃ ಅಪಿ ಅಂತೆ, ಚರ್ಚದ ಪೂರ್ತಿ ಅಂತೆ ಲಾಸ್ಟ್ಕು. ನೀವು ಲಾಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ನೋಡಿ ಸಿಕ್ಕಿಬಿಡ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೋ ಜ್ಞಾನ ಅಜ್ಞಾನಯೋ ಏಕತ್ರ, ಜ್ಞಾನ ಅಜ್ಞಾನಯೋ ಏಕ ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ಜ್ಞಾನ ಅಜ್ಞಾನಯೋ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನಂ ನ ಯುಜ್ಯತೆ. ತಮ ಪ್ರಕಾಶ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ದೃಷ್ಟಾಂತದಲ್ಲೇ ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ. ಅತಯೇವ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನ ರೂಪಂ ಏಕತ್ರ ನ ಶಕ್ಯತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪಂಚಪಾದಿಕಾ ಬ್ರೂತೆ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನಂ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ, ಅವಸ್ಥಾತುಂ ಶಕ್ಯತೆ ಇತಿ. ಅಯಂ ತು ಅಲ್ಪ ಗೌಣಭೇದ ಕಿಂ. ಭಾಷ್ಯಕಾರರು ಇದನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡರು ಎಂದು ಹೇಳಬಹುದಾ? ಇದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಎತ್ತಿದ್ದರೆ ಈಗ ನೋಡಿ, ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ, ಒಂದು ಕಡೆ ಆಲ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್, ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ಬ್ರೀಫ್ ಆಗಲಿ, ಬಟ್ ಒಂದು ಕಡೆ ಬರಲಿ. ಜನರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ, ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ, ಅಯ್ಯೋ ಸ್ವಾಮೀಜಿ ಏನೋ ಬೇರೆ ಬರೆದಿದ್ದಾರಂತೆ, ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಈಗ ಇದು ಲೈಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಡಾರ್ಕ್ನೆಸ್ ಒಂದು ಕಡೆ ಇದೆ ಅಂದರೆ ಈವನ್ ಕಾಮನ್ ಸೆನ್ಸ್ ಎನ್ನುವ ಕಾಮನ್ ಮ್ಯಾನ್ ಆಲ್ಸೋ ಅಯ್ಯೋ ಇದು ರಿಯಲಿ ರಾಂಗ್ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಯಾ ವಿದ್ಯಾಧ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಅದೆಲ್ಲ ಅರ್ಥವೇ ಆಗಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅಲ್ಲವೇ? ಸುಷುಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಅವಿದ್ಯೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಸುಷುಪ್ತಿ ಅವರಿಗೆ ಸುಷುಪ್ತಿಯನ್ನು ವಿವೇಕ ಮಾಡುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವಿಲ್ಲ ಜನಾನಾಂ, ಅಲ್ಲವೇ? ಸುಷುಪ್ತೇ ವಿವೇಕ ಸಾಮರ್ಥ್ಯಮೇವ ನಾಸ್ತಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ, ಅದ್ಯೋಕ್ತಮ ಮಮ ವಿಷಯ ಏತದುಕ್ತೆ ಸತಿ ಏತಸ್ಮಿನ್ ನಿತ್ಯಸಕ್ತಿ ಜನಾಃ ತತ್ ಭೇದಂ ಸ್ಪಷ್ಟಂ ಅವಗಂತುಂ ಶಕ್ನುವಂತಿ. ಓ ಅಯಂ ಭೇದ ಅಧುನಾ ಅವಗತಃ. ಅಂದರೆ ಆತ್ಮಾನಾತ್ಮನೋ ಅನ್ಯೋನ್ಯ ಇತರೇತರಾಭಾವ ಇತಿ ತತ್ರ ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ವಿರುದ್ಧವತ್ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ವಿರುದ್ಧವತ್ ತಮ ಪ್ರಕಾಶವತ್ ಇತಿ ವಿರುದ್ಧಯೋ ತಮ ಪ್ರಕಾಶವತ್. ತತ್ರ ತಮ ಪ್ರಕಾಶಯೋ ಕೀದೃಶಃ ವಿರೋಧಃ ಇತಿ ಆಕ್ಷೇಪಮುತ್ಥಾಪ್ಯ ತತ್ರ ಪರಿಹರತಿ ಪಂಚಪಾದಕ. ಕೀದೃಶಃ ವಿರೋಧಃ ದ್ವಿತ್ರಾ ವಿಕಲ್ಪಾನ್ ಕರೋತಿ. ದ್ವಿತ್ರಾ ಚತುಃಪಂಚ ವಿಕಲ್ಪಾನ್ ಕೃತ್ವಾ ಏತಾದೃಶ ವಿರೋಧ ಕಿಂ ಏತಾದೃಶ ವಿರೋಧ ಕಿಂ ಏತಾದೃಶ ವಿರೋಧ ಕಿಂ ವಿವಿಧ ವಿಕಲ್ಪಾನ್ ಕೃತ್ವಾ ನ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನ ಏಕತ್ರ ಅನವಸ್ಥಾನ ರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಸ್ಪಷ್ಟಂ ಬ್ರೂತೆ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರ. ಅಯಂ ಮಹಾನ್ ದೋಷೋ ನವ, ಮಹಾನ್ ದೋಷೋ ನ ಭವತಿ ವಾ ನವ. ಜ್ಞಾನಾನಂತರಮಪಿ ಆತ್ಮಾನಾತ್ಮನೋ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನಂ ಯುಜ್ಯತೆ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ಆತ್ಮಾನಾತ್ಮನೋ ಏಕತ್ರ ಅವಸ್ಥಾನಂ ಭವತಿ ಕಿಂ? ಆಗುತ್ತದೆ? ಭವತಿ ಇತಿ ಬ್ರೂತೆ.
ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದು ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅಪ್ಪ, ಅದ್ವೈತಕ್ಕೆ ಬೇಸಿಕ್ ಥಿಂಗ್, ಅದನ್ನೇ ಕಡೆಗಣಿಸಿಬಿಟ್ಟರೆ ಹೋಲ್ ಥಿಂಗ್ ಚೇಂಜ್ ಆಯಿತು. ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಷ್ಟು ಆಗ್ರಹದಿಂದ ಹೋಲ್ ಲೈಫ್ 96 ಇಯರ್ಸ್ನಲ್ಲಿ ಅವರು 80 ಇಯರ್ಸ್ ಆದರೂ ಫೈಟ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು, 75 ಇಯರ್ಸ್ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್. ಓಕೆ, ಅವರು 20 ಇಯರ್ 75 ಅಂದರೆ ಎಷ್ಟಾಗುತ್ತದೆ, 20 ಇಯರ್ಸ್ ಏಜ್ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋಣ. 20 ಇಯರ್ಸ್ ಅವ್ರ ನಂತರನೇ ಅಧ್ಯಾಪನ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ 70 to 75 ಇಯರ್ಸ್ ಈ ಫೈಟಿಂಗ್ನಲ್ಲೇ ಇದ್ದರು. ಅವರು 20 ಇಯರ್ಸು ಅಧ್ಯಯನ, ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸು, ಅದು ಇದು ಆಯಿತು. ಸೊ 70 to 75 ಇಯರ್ಸ್ he spent it for this alone. ಅಯಂ ಭೇದ. ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದಾದರೂ ನೀವು ಒಂದು ಕಡೆ ಬರೆದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯದು. ನಿಮ್ಮ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ, ನನಗೇನು ಬರೆಯಕ್ಕ. ಹಾಂ, ಓಕೆ. ಏಕೆಂದರೆ ಪಾಯಿಂಟ್ ಬೈ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿ ಹೀಗೆ. ಏಕೆಂದರೆ ತಮಪ್ರಕಾಶಯೋರ್ ವಿರುದ್ಧ ಏನಂటే ತಮಪ್ರಕಾಶ ವಿರುದ್ಧ ಸ್ವಭಾವಯೋ ತಮಪ್ರಕಾಶವತ್ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಸೊ ತಮಪ್ರಕಾಶಯೋರ್ ವಿರೋಧ ಕೀದೃಶಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಹ ವದತೆ ಅನವಸ್ಥಾನದೋಷೋ ಅನವಸ್ಥಾನ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ. ಸಹ ಅನವಸ್ಥಾನ ರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ. ಅನೇನ ಕಿಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಕಿಂ ಪರ್ಯವಸ್ಯತಿ ಸಹ ಅವಸ್ಥಾನಂ ಶಕ್ಯಂ ಇತಿ ತೇಷಾಂ ಅಭಿಪ್ರಾಯಃ. ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರಾಣಾಂ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಸಹ ಅವಸ್ಥಾನಂ ಶಕ್ಯಂ, ಕಿಂತು ಅನ್ಯಾದೃಶ ವಿರೋಧೋ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಅನ್ಯಂ ಬ್ರೂತೆ. ತದ್ ಅನ್ಯ ವಿಷಯಃ, ಸ ಅನ್ಯ ವಿಷಯಃ. ಅನ್ಯಾದೃಶ ವಿರೋಧಃ ಇತಿ ಅಂಗೀಕೃತಂ, ಕಿಂತು ಸಹ ಅನವಸ್ಥಾನ ರೂಪ ವಿರೋಧೋ ನಾಸ್ತಿ. ಅನೇನ ಕಿಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಸಹ ಅವಸ್ಥಾತುಂ ಶಕ್ನುತಃ. ಇದು ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್. ಈಗ ಸೆಕೆಂಡ್ ಪಾಯಿಂಟು, ಏತತ್ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರಃ ಅಂಗೀಕರೋತಿ. ಸಿ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರ ಏವಂ ಬ್ರೂತೆ ಚೇತ್ ದೋಷಃ ಇತಿ ವಯಂ ಭಾಷ್ಯ ಪ್ರಮಾಣೇನ ಅನುಭವ ಪ್ರಮಾಣೇನ ಸರ್ವೇಷಾಂ ಲೋಕಾನುಭವೋ ಅಸ್ತಿ. ಸರ್ವಾನುಭವೇನ ಭಾಷ್ಯವಾಕ್ಯ ಪ್ರಮಾಣೇನ ತತ್ ನಿರಾಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಕಿಂತು ಅತ್ರ ನಿರಾಕರಣಸ್ಯ ಪ್ರತಿಬಂಧಕಃ ವಿಘ್ನಕಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಯಂ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರಃ ಪದ್ಮಪಾದಃ ಇತಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಸ್ಯ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿಷ್ಯಃ ಇತಿ ಭಾಷ್ಯಕಾರೇಣ ಭಗವತ್ಪಾದೈಃ ಪಂಚಪಾದಿಕಾ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಚತುಸ್ಸೂತ್ರಿಪರ್ಯಂತಂ ಶ್ರುತ್ವಾ ಏಕವಾರಮೇವ ಶ್ರುತ್ವಾ ಏಕಸಂಧಃ ಗ್ರಾಹಿತ್ವಾತ್ ತತ್ ಕಂಠಸ್ಥೀಕೃತ್ಯ ಏಕಸಂಧಾಗ್ರಹಣೇನ ಏಕಸಂಧಿಗ್ರಹಣೇನೈವ ಕಂಠಸ್ಥೀಕೃತ್ವಾ ಪುನರಪಿ ಯದಾ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರಃ ಅಮಿಲತ್ ತದಾ ತತ್ ಕಂಠಸ್ಥೀಕೃತಂ ಸರ್ವಂ ಪಠಿತ್ವಾ ಅಲೇಖಯತಿತಿ. ಏತತ್ರಯಂ ಫಸ್ಟ್ ಪಂಚಪಾದಿಕ ಅನವಸ್ಥಾನ ವಿರೋಧವು. ಈಗ ಈ 3 ವಿಷಯಗಳು, ಈ 4 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹಾಕಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು, ಅವನು ಅಯಂ ಪಂಚಪಾದಿಕಾಕಾರಃ ಪದ್ಮಪಾದ ಇತಿ ಅಯಂ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಂಕರಸ್ಯ ಶಿಷ್ಯ ಇತಿ ಪಂಚಪಾದಿಕಾಯಾಂ ನಾಸ್ತಿ. ಸಮೇ ಗುರುಹು ಇತಿ ಗುರು ಎಂದು ಶಬ್ದ ಬಳಸಲ್ಲ ಅಲ್ಲವೇ. ಅವರು ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಎಂದು ಅಹಂ ತಸ್ಯ ಶಿಷ್ಯೋಹಂ ಇತಿ ಈ ಉಭಯ ಪದವು ಎಲ್ಲಿ ಹೇಳಲ್ಲ, ಪಂಚಪಾದಿಕದಲ್ಲಿಲ್ಲ. ಮಂಗಳಾಚರಣದಲ್ಲೇ ನೋಡು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಮಂಗಳಾಚರಣೆ ಸಾಕು. ಮಂಗಳಾಚರಣೆ 2-3 ಶ್ಲೋಕಗಳಿವೆ, ಸಣ್ಣ ಶ್ಲೋಕಗಳು, ನೋಡಿಬಿಟ್ರೆ 1 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾ. ಅಷ್ಟೇ. ತಸ್ಯ ಶಿಷ್ಯೋಹಮಿತಿ ತೇ ಮಮ ಗುರವಃ ಇತಿ. ಅದು ಸುರೇಶ್ವರಾಚಾರ್ಯ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರ್ತಾನೆ. ಶಂಕರ ಭಗವತ್ಪಾದ ಯುಗಲಂ ಸಂಸೇವ್ಯ ಲಬ್ಧೋ ಶಿವಾನ್ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಮ ಗುರುಹು ಇತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗುರೋರ್ ಅನುಗ್ರಹಾತ್ ಕರೋಮಿ ಇತ್ಯಾದಿ. 2-3 ಸಲ ಹೇಳಿದರೆ, 1 ಸಲ ಸಾಕು. 4-6 ಸಲ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಸುರೇಶ್ವರ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಸ್ಯ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿಷ್ಯ ಇತಿ ಸ್ಪಷ್ಟಂ ಪ್ರಮಾಣಂ ಲಭ್ಯತೆ. ಸಂದೇಹರಹಿತಂ ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧಂ ಪ್ರಮಾಣಂ ಲಭ್ಯತೆ. ಅತ್ರ ನಿಸ್ಸಂದಿಗ್ಧಂ ಪ್ರಮಾಣಂ ನ ಲಭ್ಯತೆ. ಅತ್ರ ವಿವರಣಕಾರೇಣ ವಾ ಅಯಂ ಪದ್ಮಪಾದಾಚಾರ್ಯಃ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಿಷ್ಯಃ ಇತಿ ಕುತ್ರಚಿದಪಿ ನೋಕ್ತಂ. ಅಥವಾ ಅನ್ಯೈಃ ಭಾಮತೀಕಾರಸ್ಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನಕಾರಃ ತತ್ ಅಮಲಾನಂದಃ ತೇನಾಪಿ ನೋಕ್ತಂ. ಬೇರೆ ಯಾರೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಆನಂದಗಿರಿಯಾದಿಭಿಃ ನನೋಕ್ತಂ, ಆನಂದಗಿರಿನಾಪಿ ನೋಕ್ತಂ. ಆನಂದಗಿರಿ ಹೇಳಿದ್ದು ಕಂಡು ಬರಲ್ಲ. ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಮಾಧವೀಯ ಶಂಕರ ವಿಜಯ ಏವ ಲಭ್ಯತೆ. ಬಹು
अर्वाचीनकालीन ग्रन्थे प्राचीनकाले तत्काले तत् समकाले समकालिकैः समकालीनैर्लिखितं प्रमाणं किमपि नोपलभ्यते. ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಹಾಕಬೇಕು. ಒಂದು ಕಡೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಅಷ್ಟೇ. ಒಂದು ಬರೆದಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದರೆ ಒಳ್ಳೆಯದ. ನೀವು ಬರೆದಿದ್ದರೆ ನಾನೇ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಮಾಡುವುದು ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಟೈಪ್ ಮಾಡೋದು. ಯಾಕಂದರೆ ನನ್ನ ಕನ್ನಡ ಬರೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವರು ಈ ಕಾಂಟ್ ಆಕ್ಸೆಪ್ಟ್ ಇಟ್. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಕನ್ನಡ ಲಿಪಿಯಲ್ಲಿ ಬರೆಯುವುದಂದರೆ ನಾನು ಮ್ಯಾನ್ಯುವಲ್ಲಿ ಬರೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾನು ಮತ್ತೆ ಟೈಪ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆಯಿತು, ಮಾಡೋಣ. ವಿಲ್ ಟ್ರೈ. ಸೊ ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಸಹಸಿದ್ಧತ್ವೇ ಭಯಾನುಪಪತ್ತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಆಕ್ಷೇಪ ನ ಹಿ ಆದಿತ್ಯೇನ ಸಹ ತಮವುದೇತಿ ಇತಿ ಆಕ್ಷೇಪಕ ಒಬ್ಬತೆ ಪರಿಹರತಿ ಸಿದ್ಧಾಂತಿ ಪರಿಹರತಿ ನ ಅನ್ಯ ಅನುಪದಿಷ್ಟಾರ್ಥತ್ವಾತ್ ಸಹ ಸಿದ್ಧವಾಕ್ಯಸ್ಯ. ಅತ್ರ ಬೃಹದಾರಣ್ಯಕಂ ಪಠಾಮಿ. ಅನ್ಯ ಅನುಪದಿಷ್ಟಾರ್ಥಂ ಸಹಸಿದ್ಧಂ ಚತುಷ್ಟಯಂ ಶ್ಲೋಕಮುದಾಹೃತ ಶ್ಲೋಕೆ ಏತತ್ ಜ್ಞಾನಂ ಅಪ್ರತಿಹತಂ ಜ್ಞಾನಂ ವೈರಾಗ್ಯಂ ಐಶ್ವರ್ಯಂ ಧರ್ಮಃ. ಐಶ್ವರ್ಯಂ ಧರ್ಮಃ ಏತೆ ಚತುಷ್ಟಯಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಏತೆ ಚತ್ವಾರೋ ಗುಣಾಃ ಸಹಸಿದ್ಧಾಃ ಸಂತಿ. ಏತೆ ಸಹಸಿದ್ಧಾಃ ಸಂತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನಂ ಜನ್ಮತಃ ಏವಾಸ್ತಿ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ಆದೌ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಃ ಸಂಜಾತಃ ಭಯಮುತ್ಪನ್ನಂ ಅನಂತರಂ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ಜಾತಂ ಇತಿ. ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಅಂಗೀಕರೋತಿ ಪೂರ್ವಂ ಅಜ್ಞಾನಿರೇವ ಆಸೀತ್ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಃ ಅತ ಏವ ಭಯಮುತ್ಪನ್ನಂ ಅನಂತರಂ ಯದ್ ಜ್ಞಾನಂ ಜಾತಂ ತತ್ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಮೇವ. ಅದೇ ಅಲ್ಲವೇ ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ಅಭಿಪ್ರಾಯಃ? ಅಯಮೇವ ಖಲು ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ಅಭಿಪ್ರಾಯಃ. ಅತ ಏವ ಮಯಾ ದ್ವಿತ್ರಾ ದಿವಸಾಃ ಚರ್ಚಾ ಕೃತ. ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಅತ್ರ ಯಸ್ಯ ಅದ್ವೈತಸ್ಯ ಜ್ಞಾನೇನ ಏಕತ್ವಜ್ಞಾನೇನ ಯಾದೃಶಸ್ಯ ಏಕತ್ವಜ್ಞಾನೇನ ತಸ್ಯ ಭಯಮಪನೀತಂ ತತ್ ತತ್ ಅದ್ವೈತಜ್ಞಾನಂ ಏಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಕೀದೃಶಂ ಕಸ್ಯ ಏಕತ್ವಂ ಪ್ರಜಾಪತೇರೇಕತ್ವಂ ವಾ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಆತ್ಮೈಕತ್ವಂ ವಾ ಆತ್ಮೈಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಅಥವಾ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ವಾ ಅಥವಾ ಪ್ರಜಾಪತೇರೇಕತ್ವಜ್ಞಾನಂ ವಾ. ಪ್ರಜಾಪತಿರೇಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಚೇತ್ ಅನಂತರ ಮಂತ್ರೇ ಉಕ್ತಂ ತತ್ ಅರತಿಃ ಸ ವೈ ನೈವರೇಮೇ ಇತಿ ಮಂತ್ರಃ ಯುಜ್ಯತೆ. ನೋ ಚೇತ್ ಜ್ಞಾನಮೇವ ಜಾತಂ ಚೇತ್ ನೈವರೇಮೇ ಇತಿ ಕಥಂ ಸಂಗಚ್ಯತೆ ಉತ್ತರಮಂತ್ರೇಣ ಉಕ್ತಃ. ಅತ ಏವ ಸುರೇಶ್ವರಾಚಾರ್ಯೈರಪಿ ಉಭಯಮಪಿ ಉಕ್ತಂ. ಅತ್ರ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭೆ ಜಾತಂ ಜ್ಞಾನಂ ಆತ್ಮಜ್ಞಾನಂ ಇತಿ ಭಾಷ್ಯಕಾರೇಣ ಯಥಾ ಉಕ್ತಂ ತಥಾ ಉಕ್ತ್ವಾ ಕಿಂತು ಅತ್ರ ಏಕತ್ವಜ್ಞಾನಂ ತು ಪ್ರಜಾಪತೇರೇಕತ್ವಜ್ಞಾನಂ ನ ತು ಬ್ರಹ್ಮಣಃ ಏಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಇತಿ ನ ಇತಿ ನ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಏಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಕಿಂತು ಪ್ರಜಾಪತ್ಯ ವಿರಾಜೈಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಇತಿ ಟಿಪ್ಪಣಿ ಪಠಿತಂ ಖಲು? ಸ್ಮರಸಿ ಅಥವಾ ಟಿಪ್ಪಣಿ ಪಠಾಮಿ ಪುನಃ? ಸೊ ತತ್ ವೈರಾಜ ಏಕತ್ವಮೇವ ನ ಬ್ರಹ್ಮೈಕತ್ವಂ ಇತಿ ಏಕಂ ಪಕ್ಷಂ ಬ್ರೂತೆ. ತದೇವ ಇತಿ ನಿಶ್ಚಿತತಯಾ ನ ಬ್ರೂತೆ ಸುರೇಶ್ವರಾಚಾರ್ಯಃ. ಕಿಂತು ಏಕಂ ಪಕ್ಷಂ ದ್ವಿತೀಯಂ ಎಡಿಷನಲ್ ಅತಿರಿಕ್ತ ಪಕ್ಷಂ ಬ್ರೂತೆ. ಅತಿರಿಕ್ತ ಪಕ್ಷಮೇವ ಯುಜ್ಯತೆ ಅತ್ರ ಇತಿ ಮಮಾಭಿಪ್ರಾಯಃ. ಸುರೇಶ್ವರಾಚಾರ್ಯೈಃ ಅತ್ರ ಪಕ್ಷದ್ವಯಮುಕ್ತಂ. ಭಾಷ್ಯಕಾರೇಣ ಉಕ್ತಃ ಬ್ರಹ್ಮೈಕತ್ವಮೇವ ಜ್ಞಾನಂ ಜಾತಂ ಇತಿ ಉಕ್ತ್ವಾ ಅನ್ಯದಪಿ ದ್ವಿತೀಯ ಅತಿರಿಕ್ತಂ ಪಕ್ಷಂ ಗೃಹ್ಣಾತಿ ವಿರಾಜೈಕತ್ವಮಿತಿ. ಕಿಂತು ನೈಷ್ಕರ್ಮ್ಯಸಿದ್ಧೌ ವಿರಾಜೈಕತ್ವಮೇವ ಅವೋಚತ್. ನೈಷ್ಕರ್ಮ್ಯಸಿದ್ಧೌ ಸಚ್ಚಿದಾನಂದೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಭಿಃ ಕ್ಲೇಶಾಪಹಾರಿಣ್ಯಾಂ ವಿರಾಜೈಕತ್ವಜ್ಞಾನಮೇವ ನ ತು ಬ್ರಹ್ಮೈಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಇತಿ. ಅತ್ರ ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಬ್ರಹ್ಮೈಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಜಾತಮಿತಿ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ಇಯಂ ಚರ್ಚಾ. ಉಪದೇಶಮಂತರೇಣ ಏಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಕಥಂ ಜಾತಂ? ಅಲ್ಲವೇ? ಇಯಂ ಚರ್ಚಾ ಯದ್ಯಪಿ ತತ್ ಏಕತ್ವಜ್ಞಾನಂ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ನ ವಾ ಇತಿ ಸ್ಪಷ್ಟಂ ಜ್ಞಾಯತೆ. ಕೇನ ಪ್ರಮಾಣೇನ? ಅನಂತರಂ ಕ್ರಿಯಮಾಣಯಾ ಚರ್ಚೆಯ. ಅನಂತರಂ ಕ್ರಿಯಮಾಣ ಚರ್ಚಾಯಾಂ
आत्मैकत्वज्ञानमित्येव उच्यते। अत एव तत्रोक्तम् एकत्वम् आत्मैकत्वमेव ब्रह्मैकत्वमेव इति वक्तुं शक्यते। भाष्यकाराभिप्रायेण ब्रह्मैकत्वमेव। भाष्यकाराभिप्रायेण ब्रह्मैकत्वं चेत् सन्देहं भवति। एकः अनुपदिष्टं कथं ज्ञानं जातम् एकं। द्वितीयञ्च ज्ञानं जातं चेत् अनन्तरमन्त्रे नैवरेमे अरतिः सवै नैवरेमे इति मन्त्रेण न संगच्छते। अयमर्थः तत्र न संगच्छते। किं कार्यम्? ಅದಕ್ಕೆ ಭಾಷಾಕಾರರು ಹೇಳ್ತಾರೆ ಎರಡು ವಿಷಯ. ಒಂದೇನೆಂದರೆ ಜ್ಞಾನಂ ಜಾತಮಿತಿ ಸಾಮಾನ್ಯತೆಯ ಅತ್ರೈವ ಇತಿನ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಆತ್ಮೈಕತ್ವ. ಟೈಮ್ ಆಯ್ತಾ? ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳಿಬಿಡ್ತೀನಿ. ಅದೇ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಆತ್ಮೈಕತ್ವ ಜ್ಞಾನಂ ಜಾತಂ ಇತಿ ನಿಶ್ಚಿತಂ किन्तु अस्मिन् मंत्रे इति वक्तुं न शक्यते. मुण्डकमन्त्रे अस्ति ज्ञानं. मुण्डकमन्त्रे प्रथममन्त्रे आत्मैकत्वज्ञानम् अस्ति तत्र. अत्र तु आदौ नासीत्. वैराजेकत्वज्ञानमेव युज्यते. वैराजेकत्वज्ञानम् अस्ति चेत् अनन्तरमन्त्रेण विरोधो न भवति. अत एव अस्मिन् सन्दर्भे अज्ञानित्वमेव अङ्गीकार्यं, मुण्डकसन्दर्भे ज्ञानित्वम् अङ्गीकार्यम्. एवं चेत् विरोधो न भवति. भाष्यकारैरपि उक्तम्. अतः चर्चा आगामी भाष्यम् उद्धृत्य कदाचित् दर्शितं मया. 113 इति भाष्यभागे 113 अग्रे आगमिष्यति. अत्यन्तशुद्धोपाधिकत्वात् हिरण्यगर्भस्य अत्यन्तशुद्धोपाधिकत्वात् सामान्येन वेदेषु वेदमन्त्रेषु उपनिषत्सु ज्ञानित्वेनैव वर्णितं, ब्रह्मत्वेनैव. क्वचिदेव उपाधिवशात् अज्ञानित्वमपि उच्यते. क्वचिदेव इति. क्वचिदेव अज्ञानित्वम् उच्यते, प्रायः ज्ञानित्वम् उच्यते इति. स्मरसि? तत् मनसि कृत्वा दृश्यते चेत् अत्रैव सन्दर्भे अज्ञानित्वं युज्यते. अत्रैव सन्दर्भे अज्ञानित्वं युज्यते. तत् प्रायः ज्ञानित्वमिति यदुक्तं तत् मुण्डकादिषु सन्दर्भेषु युज्यते. मुण्डके अथवा अन्यत्र च हिरण्यगर्भस्य ज्ञानित्वं तत्र युज्यते. अत्रैव अज्ञानित्वं युज्यते, किन्तु अत्रैव ज्ञानित्वं प्रतिपादयति भाष्यकारः. भाष्यकारेण प्रतिपादितो विषयः सम्यगेव अस्ति, किन्तु सन्दर्भः असन्दर्भः वहति. एवमेव निश्चेतुं शक्यते. उक्तविषयस्तु सत्यः. प्रायः ज्ञानी चेत् ज्ञानी एव, किन्तु क्वचिदेव अज्ञानी इत्युक्ते क्वचित् इति विरलसन्दर्भः. अयमेव विरलसन्दर्भः. क्वचिदेव इत्युक्ते विरलतया, प्रायः इत्युक्ते सामान्येन ब्रह्मत्वेनैव ज्ञानित्वेनैव तस्य उदाहरणं भवति. क्वचिदेव विरलतया उच्यते. तत् विरलसन्दर्भस्तु अयमेव. अस्मिन् सन्दर्भे ज्ञानित्वेन न प्रतिपादनीयम्. अस्मिन् सन्दर्भे विराजैकत्वज्ञानेन भयमपनीतमित्युक्त्वा अनन्तरवाक्यं व्याख्यायते चेत् स्पष्टम् अविरुद्धं व्याख्यानं भवति. तत् प्रायः ज्ञानमिति अन्यत्र मुण्डकादिषु योजनीयम्. एवं कृते विरोधो न भवति इति मम अभिप्रायः. ಅಂತತೋ ಗತ್ವಾ ದಿಸ್ ಇಸ್ ಸೆಟಲ್ಡ್ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದು ಸರಿಯಾಗಿದೆ ಅಲ್ಲವೇ? ಇದು ಟಿಪ್ಪಣಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಅವರು ಹೇಳಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಲ್ಲ. ಇದು ಆಗಬೇಕು ಕ್ಲಿಯರ್ ಕಟ್. ಆಯಿತು. ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ವಿಚಾರ. ಏಕೆ ಅಂದರೆ ಇದೆಲ್ಲ ಸೆಟಲ್ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ನನ್ನ ವಿಚಾರ. ನೇರಾಗಿದ್ದರೆ ಇದ್ದನ್ನು ಪಾಠ ಹೇಳ್ತಾ ಹೋದರೆ ಬೇಗ ಪಾಠ ಇವರೆಗೂ ತುಂಬ ಹೋಗ್ತೇನೆ. ನನ್ನ 4-6 ಭಾಷಾ ಭಾಗಗಳು ಮುಂದೆ ಆಗುತ್ತಿತ್ತು. ಇದ್ದನ್ನು ಇದ್ದ ಹಾಗೆ ಹೇಳುವುದು ನೀವು ಅಲ್ಲೇ ಇದೆ ನೀನೇ ಓದ್ಕೊಳ್ಳಬಹುದು. ಅದರಲ್ಲಿ ಇಲ್ಲದ ಪಾಯಿಂಟ್ಗಳು, ಈ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ಸ್ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ? ನಾವೇ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆಯಿತು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೇಳಿದೆ. ಅಸ್ತು ನಾಮ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್.